गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये सर्रास डेली यूजमध्ये यूज केले जाणारी सेंटेन्स आपण बघणार आहोत. मला नंतर फोन करू शकता का? कुड यू प्लीज कॉल मी बॅक लेटर? कुड यू प्लीज कॉल मी बॅक लेटर? माझ्या फोनची बॅटरी संपत आहे. नेहमी आपण हे सेंटेन्स बोलतो की माझ्या फोनची बॅटरी संपत आहे. आजपासून हे इंग्लिशमध्ये बोला. माय फोन्स बॅटरी इज रनिंग आउट. माय फोन्स बॅटरी इज रनिंग आउट. किंवा याला तुम्ही असंही बोलू शकता, माय फोन्स बॅटरी इज अबाउट टू डाय. माय फोन्स बॅटरी इज अबाउट टू डाय. आता दोन्ही प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे? किंवा इथे जवळ पेट्रोल पंप कुठे आहे? आलटून पालटून सेंटेन्स असू शकतं. वेअर इज द नियरेस्ट पेट्रोल पंप? वेअर इज द नियरेस्ट पेट्रोल पंप? किंवा तुम्ही इथेच असं जर टाकलं असेल सेंटेन्समध्ये तर सिंपल म्हणा, वेअर इज द नियरेस्ट पेट्रोल पंप हिअर. क्लिअर? तुमचा आवाज गरजत आहे. बऱ्याचदा म्हणतो आपण की अरे बाबा तुमचा आवाज ना गरजत आहे किंवा तुमच्या आवाजाचा इको होत आहे. सिंपल म्हणा, युअर व्हॉइस इज एकोइंग. युअर व्हॉइस इज एकोइंग. एको होणे म्हणजे काय? तुमचा आवाज डबल येणे किंवा गरजणे किंवा त्याचा प्रतिध्वनी येणे. क्लिअर? मी तुम्हाला 10 मिनिटांनी फोन करू का? कुड आय कॉल यू इन 10 मिनिट्स? कुड आय कॉल यू इन 10 मिनिट्स? तुमचा आवाज कटत आहे. आपण फोन आल्यावरती बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो की कोणाचा आवाज येत नसेल तर आपण बोलतो की बाबा तुमचा आवाज काय होत आहे? कटत आहे. सिंपल म्हणा, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग किंवा युअर व्हॉइस इज क्रॅकिंग असंही तुम्ही याला बोलू शकता. किंवा अजून एका प्रकारे याला तुम्ही बोलू शकता, देअर इज अ डिस्टर्बन्स इन युअर व्हॉइस. देअर इज अ डिस्टर्बन्स इन युअर व्हॉइस. जेही सेंटेन्स तुम्हाला योग्य वाटेल किंवा इझी वाटेल ते तुम्ही बोला. कृपया तुम्ही 2 मिनिटं थांबा किंवा कृपया तुम्ही 2 मिनिटं थांबू शकता का? दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. इंग्लिशमध्ये म्हणा, कुड यू प्लीज होल्ड ऑन फॉर 2 मिनिट्स? कुड यू प्लीज होल्ड ऑन फॉर 2 मिनिट्स? किंवा कॅन यू होल्ड फॉर 2 मिनिट्स? क्लिअर झालं? गाईज, इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला रिपिटेशन इज द की ऑफ इंग्लिश स्पीकिंग. तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं असेल तर रिपीट सेंटेन्स बोला. हीच त्याची काय आहे? की आहे. क्लिअर? तुमचा फोन लागत नाही. युअर कॉल डिडंट गो थ्रू. युअर कॉल डिडंट गो थ्रू. तुम्हाला बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. किंवा नाईस टू टॉक टू यू. नाईस टू टॉक टू यू. दोन्हीपैकी कोणताही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. गाईज, तुम्हाला अशा प्रकारे माझ्यासोबत प्रॅक्टिस करायला आवडत असेल तर गाईज व्हिडिओला पहिलं तुम्हाला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. आणि गाईज, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे. आपण बऱ्याचदा ही जी म्हण आहे ती आपण म्हणत असतो. जरी हिंदीमध्ये असली तरी आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो, घर का भेदी लंका ढाल. अशा प्रकारे याला इंग्लिशमध्ये बोला, अ स्नेक इन द ग्रास. अ स्नेक इन द ग्रास. हा रस्ता बरोबर आहे का? आपण बऱ्याचदा कुठून तरी जात असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की बाबा हा रस्ता बरोबर आहे की नाही. तेव्हा आपण दुसऱ्याला विचारतो की बाबा हा रस्ता बरोबर आहे का? सिंपल इंग्लिशमध्ये बोला, इज इट द राईट वे? इज इट द राईट वे? तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का? कारण मी इथे नवीन आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का? मी इथं नवीन आहे. असंही सेंटेन्स असू शकतं. याला इंग्लिशमध्ये बोला, कॅन यू गाईड मी? आय एम न्यू हिअर. कॅन यू गाईड मी? आय एम न्यू हिअर. बॅकग्राऊंडमधून खूप आवाज येत आहे. आपण बऱ्याचदा काहीतरी मीटिंगमध्ये असतो किंवा फोनवरती असतो तेव्हा म्हणतो काय, अरे तुझ्या बॅकग्राऊंडमधून खूप व्हॉइस येत आहे. इंग्लिशमध्ये बोला, देअर इज अ लॉट ऑफ नॉईज कमिंग फ्रॉम द बॅकग्राऊंड. देअर इज अ लॉट ऑफ नॉईज कमिंग फ्रॉम द बॅकग्राऊंड. हा रस्ता कुठे जातो? वेअर डज धिस वे लीड. वेअर डज धिस वे लीड. हे कितीचं आहे? हाऊ मच डज इट कॉस्ट?
हाऊ मच डज इट कॉस्ट? इझी आहे, नेहमी बोलतो आपण. यात अजून डिझाईन आहेत का? किंवा आपण बऱ्याचदा कुठे काहीतरी शॉपवरती जातो आणि आपल्याला एखादी डिझाईन आवडते, तर आपण त्यांना विचारतो किंवा तुमच्या जवळ यात अजून डिझाईन आहेत का? तेच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला. डू यू हॅव मोर डिझाईन इन धिस? डू यू हॅव मोर डिझाईन इन धिस? यात थोडी मोठी साईज दाखवाल का? कपडे घ्यायला जातो त्यामुळे साईज छोटी भेटते, त्यावेळेस आपण काय म्हणतो, यात थोडी मोठी साईज दाखवा किंवा एक साईज मोठी दाखवा. इंग्लिशमध्ये बोला. विल यू शो मी द बिगर साईज ऑफ धिस? विल यू शो मी द बिगर साईज ऑफ धिस? हे चांगल्या क्वालिटीचं आहे का? इज इट ऑफ अ गुड क्वालिटी? इज इट ऑफ अ गुड क्वालिटी? तसंच बऱ्याचदा आपण दुकानात जातो आणि बोलतो की बाबा यावर काही डिस्काउंट आहे का? सिंपल इंग्लिशमध्ये बोला. इज देअर एनी डिस्काउंट ऑन दिस प्रोडक्ट? इज देअर एनी डिस्काउंट ऑन दिस प्रोडक्ट? हे ब्रँडेड आहे का? इज इट ब्रँडेड? इज इट ब्रँडेड? हे किती टिकाऊ आहे? आपण ही सगळी क्वेश्चन्स कुठे विचारतो? शॉपवरती गेल्यानंतर. आता तुम्ही आजपासून हे इंग्लिशमध्ये विचारायचे आहेत. हे किती टिकाऊ आहे तर काय म्हणाल तुम्ही इंग्लिशमध्ये? हाऊ ड्युरेबल इज इट? हाऊ ड्युरेबल इज इट? किंवा हाऊ लॉंग विल इट लास्ट? हाऊ लॉंग विल इट लास्ट? दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. थोडी प्राइस कमी करा किंवा थोडी प्राइस कमी कराल का? दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. कुड यू प्लीज रेड्यूस द प्राइस? कुड यू प्लीज रेड्यूस द प्राइस? याची लास्ट प्राइस काय आहे? व्हॉट इज द लास्ट प्राइस ऑफ धिस? व्हॉट इज द लास्ट प्राइस ऑफ धिस? किंवा व्हॉट इज द लास्ट प्राइस ऑफ इट? असं याला तुम्ही बोलू शकता. याची काही वॉरंटी आहे का? इज देअर एनी वॉरंटी ऑन दिस प्रोडक्ट? इज देअर एनी वॉरंटी ऑन दिस प्रोडक्ट? किंवा याला तुम्ही अजून एका प्रकारे बोलू शकता. डज इट कम विथ एनी वॉरंटी? डज इट कम विथ एनी वॉरंटी? क्लिअर? नेक्स्ट. तुझं यात काही काम नाही. बऱ्याचदा आपण काहीतरी काम करतो आणि कोणीतरी येतं तर आपण काय म्हणतो, तुझं यात काही काम नाही, म्हणजे तुझं याच्याशी काही देणं घेणं नाही. इंग्लिशमध्ये बोला. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुम्ही हे माझ्या घरी डिलिव्हर कराल का? बऱ्याचदा आपण सामान घेतो आणि जर सामान जास्त असेल, खास करून ग्रोसरीज जास्त असतील, तर आपण काय म्हणतो, याची डिलिव्हर कराल का? तुम्ही हे माझ्या घरी डिलिव्हर कराल का? इंग्लिशमध्ये बोला. कुड यू प्लीज डिलिव्हर धिस टू माय होम? कुड यू प्लीज डिलिव्हर धिस टू माय होम? अशा प्रकारे. मी नंतर पेमेंट करू शकतो का? कॅन आय पे लेटर? कॅन आय पे लेटर? गाईज ही सगळी सेंटेन्स आहेत ना, डेली यूजमध्ये नेहमी बोलली जातात, म्हणून मी हे सगळी सेंटेन्स एकत्र घेत आहे, जेणेकरून तुम्हाला एकच व्हिडिओ बघून खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकाल. तुम्ही कार्ड घेता का? डू यू ॲक्सेप्ट कार्ड्स? डू यू ॲक्सेप्ट कार्ड्स? किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी UPI ने पेमेंट करू शकतो का? सिंपल बोला. कॅन आय डू पेमेंट थ्रू UPI? कॅन आय डू पेमेंट थ्रू UPI? आता मी UPI घेतलंय, तुम्ही याच्या जागी गुगल पे, फोन पे काही घेऊ शकता. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता. कॅन आय पे युजिंग UPI? कॅन आय पे युजिंग UPI? ती मनातल्या मनात मला शिव्या देत होती. बऱ्याचदा आपण बोलतो, अरे ती मनातल्या मनात मला शिव्या देत होती, किंवा अजून काही असेल. सी वॉज इनवर्डली अब्युजिंग मी. सी वॉज इनवर्डली अब्युजिंग मी. इनवर्डली मनातल्या मनात. तसंच तो मनातल्या मनात काहीतरी विचार करत होता. सिंपल. ही वॉज इनवर्डली थिंकिंग समथिंग. ही वॉज इनवर्डली थिंकिंग समथिंग. क्लिअर? आम्ही गावी राहत असो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की पहिलं आम्ही गावी राहत होतो, म्हणजे आम्ही पहिलं गावी राहत असो, म्हणजे तुम्ही पहिलं काय गावात राहत होतात पण आता नाही. अशी जी सेंटेन्स असतात तुम्हाला युज्ड टूचा यूज करून बनवायची, हे तुम्हाला माहित असेल. आता हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? वी युज्ड टू लिव्ह इन द विलेज. वी युज्ड टू लिव्ह इन द विलेज.
यात चुकीचं काय? व्हॉट्स रॉंग विथ दॅट, व्हॉट्स रॉंग विथ दॅट किंवा व्हॉट्स रॉंग इन इट असंही तुम्ही याला बोलू शकता. मी तुला भेटण्यास उत्सुकता आहे. इंग्लिशमध्ये बोला, आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू. मी त्याला 5 वर्षापूर्वी भेटलो होतो. आय मेट हिम 5 years ago. आय मेट हिम 5 years ago. मला क्रिकेट बघण्याचा शौक आहे किंवा मी क्रिकेट बघण्याचा शौकीन आहे. आय एम फॉन्ड ऑफ वॉचिंग क्रिकेट. आय एम फॉन्ड ऑफ वॉचिंग क्रिकेट. मला सकाळी लवकर उठव. आपण आईला वगैरे सांगून ठेवतो की आई मला सकाळी लवकर उठव. तेच सेंटेन्स आहे. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. मी इथं कसं पोहोचू? हाऊ डू आय गेट देअर. हाऊ डू आय गेट देअर किंवा हाऊ डू आय रीच देअर. जशा प्रकारे सिच्युएशन असेल तर त्यावेळेस तुम्हाला गेट किंवा रीच या दोन्हीपैकी एकाचा यूज करायचा आहे. तुम्ही दररोज किती वेळ सराव करता? हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. यासाठी महिने लागू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट करताय तुम्ही तर तुम्ही काय म्हणताय, त्यांना टेम्पररी सांगताय की बाबा यासाठी 1 महिना नाही, तुम्हाला महिने लागू शकतात, म्हणजे अनेक महिने लागू शकतात. सेंटेन्स बघा कसं बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स म्हणजे काही महिने लागू शकतात. मी आता महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे किंवा मी आता एका महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आत्मविश्वास येण्यासाठी वेळ लागतो किंवा आत्मविश्वास बिल्ड होण्यासाठी वेळ लागतो. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. इंग्लिशमध्ये बोला, बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. किती वेळ लागतो? तुम्ही विचारता की बाबा किती वेळ लागतो. सिंपल, हाऊ लॉंग डज इट टेक. हाऊ लॉंग डज इट टेक. तू हे करते का? तुम्ही विचारताय पुढच्याला की बाबा तू हे करते का किंवा तू हे करतो का. डू यू डू धिस. डू यू डू धिस. कोण पहिला येणार? हु वॉन्ट्स टू कम फर्स्ट. हु वॉन्ट्स टू कम फर्स्ट. आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्हाला युजफुल असणार आहेत आणि तुम्ही पाठ सुद्धा करणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.